सुंदर पद्धतीने अगदी पदराला ते दाखवून हाफ वॉली घेतलं आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदी वाईडीस मिड ऑफच्या जवळून काढलं, वरून काढलं 4 धावांसाठी. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. हा सुद्धा हाफ वॉली होता, परंतु चेंडू थोडासा मिस टायमिंग झाला. फटका स्वतः दुर्गेश गोलंदाज जात होता झेल घेण्यासाठी. अंपायरच्या पाठीमागे झेल उडाला होता, उंच गेला. मिड ऑन आणि मिड ऑफ थोडेसे वाईडीस असल्यामुळे कव्हरिंग करता आलं नाही आणि स्वतःच प्रयत्न केलं होतं बॉलरने दुर्गेशने, परंतु झेल अवाक्यामध्ये आला नाही आणि दरम्यान एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 4 पाठोपाठ 1 अशी 5 झालेली आहे. 5 रन्स ऑन द बोर्ड. टीम मावली ग्रुप. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईडची अशी जमावट. ऑन साइडला लेग स्लिप आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. हो, फास्टर वन, क्या बात आहे. खूप सुंदर चेंडू टाकला दुर्गेश भोरने. गुड लेंथ होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला आणि फ्लाय सुद्धा झाला. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना थोडंसं वलय प्राप्त झालं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आमचे माजी सरपंच निलेशजी देसले आहेत, जे संघ मालक सुद्धा आहेत स्वतः, ज्यांनी क्रिकेटला फार पुढे नेले ह्या परिसरामध्ये आणि त्यांचं प्रोत्साहन नेहमीच असतं. फुलर लेनचा हा चेंडू खोदून काढलाय, खोदून काढणं भाग पाडलं. ड्राईव्ह झालाय, डीप मध्ये जातोय. वाईडीस लॉंग मिस फिल्डिंग करत असताना फंबलिंग झालं आणि बॅकअपला अतिश मागे येत आहेत. पुढून मागे आले, मागून पुढे गेले आणि धावफलक सुद्धा वेगाने पुढे जातोय. 3 धावा इथे पूर्ण केल्या बॅट्समनने, करणने. आणि दरम्यान धावसंख्या उडी मारत असताना 8 वर. चौकार, सिंगल, डॉट आणि त्यानंतर ट्रिपल अशा प्रकारे लेखाजोगा मला सांगतायत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बबलू पाटील आहेत. प्रत्येक झेलसाठी निलेश देसले यांना 500 कॅश प्राइज आहे बबलू पाटील कडून. परवणी 3 बक्षिसं झाली या स्पेशल सामन्यासाठी. हो, हा चेंडू तोचा आडव्या बॅटनी ड्राईव्ह केला ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन सुंदर आहे. मिड ऑनला बीट करून चेंडू डीप मध्ये गेला. अतिश मागे पुन्हा एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. मिड विकेट कडे उभा आहे, परंतु काऊ कोणाच्या दिशेने वेगाने जातोय, कारण उंच तगडा खेळाडू अतिश मागे, जो मागे सरणार नाही, नेहमी पुढे जात असतो. 8-9 मध्ये फक्त मागे आहे, परंतु ते नेहमी पुढेच असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते नियोजन असो, ते कॅमेरा वर्क असो किंवा क्रिकेट असो. धावसंख्या पुढे दोन्ही सरकली. हा सुद्धा खोदून काढला. फुलर लेनचा अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअरच्या जिसेकडून आणि पाहता पाहता अगदी सोन्याच्या आणि चिक्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या सुमितने. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झाल्याचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 12. टीम मावली ग्रुप. षटक छान पद्धतीने हाताळलं, कारण या षटकामध्ये एकही वाईट नाही, एकही नो नाहीये. चांगला परफॉर्मन्स दिला दुर्गेश भोईर यांनी. पहिला चौकार आला, त्यानंतर अचूक मारा सुद्धा केला. फुलर लेनचे चेंडू जास्त टाकले. चांगला कमबॅक केला म्हणू शकतो आपण, कारण हाफ वॉली चेंडू देणं इथे घातक होऊ शकतं हे दाखवून दिलं. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे चेंडू मिळाले तर बॅट्समन अगदी डोक्यावरून मारत असतो, हवेमध्ये मारत असतो आणि पॉवर प्ले मध्ये ती संधी असते धावफलक पुढे नेण्याची. ती बरोबर साधली होती पहिल्या चेंडूपासून सुमितने. दुसऱ्या ओव्हरसाठी आज सुट्टी असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आमचे कर्मचारी विशाल शेलार आले आमच्याकडे. या विशाल, या टीएमसी मधले विशाल. महानगरपालिका असो किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असो, ते तर जावायच असतात. कधी पण पंच करायचं आणि निघून यायचं खेळायला. लाड असतात. आणि आता काय मजाच मजा. दणदणीत विजय झालाय. 7वा वेतन आयोग लवकरच येईल तुमच्या भेटीस, कारण 5 वर्ष गाजवायचे आहेत परत. चला मैदानामध्ये जाऊया. दुसरं षटक भूषण पाटील कडून. पहिला चेंडू. ओ क्या बात आहे, हॅमर्ड केलाय.
पाय एक पुढे घेतला आणि हॅमट केलं, चेंडू अक्षरशः ठोकलंय. जसा हातोडा फिरवला जातो चेंडू तिथं जबरदस्त शॉट, अगदी चेंडू वेगाने गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी. मिड ऑफला बीट करून चेंडू गेला होता डीप झोन कडे 4 धावांसाठी. या पुढचा चेंडू भूषण पाटील कडून पुढे सरसावले. थोडस एलिव्हेशन कमी आहे, डोकर जास्त वर गेला, चेंडू सुद्धा वर जातोय, परंतु 3 फिल्डर झेल घेण्यासाठी धावले. चेंडू अगदी सुरक्षितपणे लँड झाला. त्या दरम्यान थोडस फंबलिंग, अजून बॅट्समनचं नॉन आउट. ओ माय गॉड, नॉन स्ट्राइक एंडला रन आउट. फलंदाज सुमित बाद. व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड? इट्स अ विकेट. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, तिघांना सुद्धा झेल मिळाला नाही तिन्ही फिल्डरांना, परंतु त्यानंतर दुसऱ्या संधीला त्यांनी अगदी दौडू दिलं नाहीये, गमाव दिलं नाहीये. आणि त्या ठिकाणी पाहिलं आपण, अगदी प्रसंगावधान राखलं. फिल्डरने चांगलं गॅदरिंग केलं स्टंपच्या जवळ, आणि काही फूट अंतर लांब राहिला, सुमितची बॅट लांब राहिली, आणि त्या दरम्यान त्याच प्रसंगाने सुमितची विकेट गेली. ती म्हणजे रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागला. धावसंख्या 16 असताना माऊलो ग्रुपला छान सांघिक कामगिरी. एक संधी गेली म्हणून काय झालं, दुसरी संधी येणार, त्याची आपण वाट बघायची असते. आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता होत असतो. संधी निर्माण करणारा बुद्धिवान असतो. आणि अशा संधी तुम्हाला वारंवार मिळतील, फक्त तुम्हाला त्या दिसल्या पाहिजेत, त्याची तुम्हाला प्रचिती आली पाहिजे, आणि त्यावेळेला तुम्ही त्या संधीला दौडू देऊ नका. पहिल्या विकेटचं पतन झालं. असं वाटलेलं की ही जोडी जमेल, परंतु नाही. थोडंसं फंबलिंग झालं, मिसअंडरस्टँडिंग झालं दोन्ही बॅट्समन मध्ये, आणि अतिरिक्त धाव घेण्याच्या नादामध्ये बरोबर फसले. आणि क्रिकेटमधली आत्महत्या म्हणून आपण जे म्हणतो की रनआउटच्या माध्यमातून सुमित बाद झाला. नवीन फलंदाज. धावसंख्या आहे ती 16. 16वरती पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज आला मैदानामध्ये. धावसंख्या 18. 18. ओके. साहिल आलाय. 18 ऑन द बोर्ड. एक गडी बाद, 18 धावा धावसंख्या. भूषण पाटीलचा पुढचा चेंडू. हो, हा सुद्धा उडवायचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक. आता भूषण पाटील स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कॉटन बॉल घेतोय. दुसरा धक्का लागतोय लागोपाठचा माऊली ग्रुपला कॅचच्या रूपामध्ये. फलंदाज बाद. चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, थोडासा फ्लाय झाला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. आणि इतका आवेगामध्ये नव्हता बॅट्समनच्या, रूम नव्हती तो फटका मारण्यासाठी. आणि त्या दरम्यान मिस टायमिंग स्ट्रोक खेळाच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. यानंतरच्या सामन्यासाठी आपण टॉस करू इच्छितो. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. हा सामना आपण इथे पुढचा पेश करणार आहोत. त्यासाठी दोन्ही स्कीपरांना विनंती आहे, कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. नवीन फलंदाज कॅप्टन स्वतः प्रेम पाटील. सबका प्रेम. प्रेम मैदानामध्ये. आज चांगली धार सापडली असं म्हणू शकतो भूषण पाटीलच्या बॉलिंग मध्ये. कालपेक्षा आज चांगली सुधारणा आहे. 3 चौकार 3 षटकार लागोपाठचे मारले तर 1000 प्रेम पाटीलसाठी बबलू पाटील कडून. हो, बदलालित ते नाहीये, अगदी ब्लाइंड शॉटचा प्रयत्न होता. आल्या
स्लॉगचा प्रयत्न केला आणि प्रेम पाटील डिमांड करतायत त्या ठिकाणी, विकेट किपर सुद्धा डिमांड करतात. सर्वांची एकत्र अपील या चेंडूवर. चेंडू डॉट आहे असं निष्पन्न झालं. लगोपाठच्या 3 चौकार 3 षटकारांसाठी प्रेम पाटीलला बबलू पाटील कडून 1000 कॅच प्राइज, निलेश देसलेने एखादा झेल टिपला तर 500 रुपये कॅच प्राइज, तसेच मनीष भोईर कडून सुद्धा आतिश मागेला, परेश भोईरला आणि दुर्गेश भोईरला 1000 आहेत. हो, खूपच अगदी लेट खेळतात आणि लेझी खेळतात म्हणू शकतो. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूच्या रेषेत न पोहोचता प्रयत्न केला होता आणि पंचाने वाईटचा इशारा केलेला आहे. ऑप्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता. तुमचं फुटवर्किंग फार महत्वाचं आहे. चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या फलंदाजाकडे ते कसब आहे पदलालित्याचं, तो नक्कीच फलंदाज चांगली बॅटिंग करू शकतो. तुमचं शॉर्ट सिलेक्शन पेक्षा पदलालित्य फार महत्वाचं आहे. त्यानंतर येते तुमचं ते टायमिंग, ते अजून महत्वाचं आहे. पण तो आधी तुमचं फुटवर्किंग शफलिंग, जसं आता आडवा झाला होता प्रेम पाटील, कारण आधीच त्यांनी मानसिकता ठेवली होती की मला चेंडू टर्न करायचा आहे लॉंग लेगच्या दिशेने, परंतु तसं काय होऊ दिलं नाही. कारण भूषण पाटील हा अगदी चाणाक्ष गोलंदाज आहे, जो बॅट्समनची बॉडी लँग्वेज पाहत असतो त्यानुसारच चेंडू रिलीज करत असतो. आणि ह्या षटकामध्ये दबाव टाकलाय भूषण पाटीलने. एक रनआउट विकेट मिळाली, एक झेलच्या रूपामध्ये विकेट मिळाली. चेंज ऑफ पेस स्लोवर वन होता, परंतु हाफ वॉली घेतलं आणि स्ट्रेट डाऊन लॉंग ऑनच्या डोक्यावरून. झेल आवाक्यामध्ये नव्हता, परंतु प्रयत्न केला होता लॉंग ऑनला. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला, षटकार, सिक्सर. पाटीलने आणि प्रेम होती, आता सर्वांचं प्रेम जडणार असं वाटतं, कारण तो लय मध्ये आलाय. आधीच्या 2 चेंडूमध्ये चाच पडला होता, परंतु जसा त्याला आता चेंडू हाफ वॉली चॅनल मध्ये भेटला, फ्रंट फुटला पुढे घेतलं, डाव्या पायाला पुढे घेतला आणि फ्रंट फुट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या वरून काढला. अगदी फ्लॅट स्ट्रोक होता. झेल थोडासा कठीण होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डरने प्रयत्न केले होते. प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. यश अपयशानंतर आपल्या पदरी पडतं, परंतु आधी तुमचे प्रयत्न असावे आणि तो प्रयत्न आपण पाहिला. छान फटका षटकार आणि षटकाराने धावसंख्या 25 वर जाऊन ठेपली आहे माऊली ग्रुपची. 25 ऑन द बोर्ड. माऊली ग्रुप, शेखर पाटील, रवींद्र पाटील संघ मालक या संघाचे, आणि प्रतिस्पर्धी संघ जो फिल्डिंग करते तो संघ आहे निलेश देसले यांचा, माजी सरपंच कुकसा बोरिवली. ते स्वतः खेळतायत सुद्धा मैदानामध्ये निलेशजी देसले. तर पुढच्या षटकासाठी आतिश मागेंना पुढे बोलवले, त्यांच्या हातात चेंडू दिलाय आणि ती बॉलिंग मार्क वरती सज्ज आहेत. समोर फलंदाज साहिल. ओपनिंग जोडी परतली, एक रनआउटच्या रूपामध्ये डगआउट मध्ये गेला आणि दुसरा कॉटन बॉलच्या रूपामध्ये गेला, झेलच्या रूपामध्ये गेला. फिल्डिंगची जमावट बघूया आपण. एक फ्लाइंग स्लिप ऑफ साइडला, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, डीप मध्ये वाईडीस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्रक्षकता येणार. ऑन साइडला लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे आमच्या उजव्या बाजूला अगदी फॉरवर्ड स्केलिंगच्या जवळ, आणि एक लॉंग लेग दिलाय सरपंच खेळाडू कक्षाच्या बाजूला. अशी फिल्डिंगची जमावट. पुढे सरसावले, बॅटची आतली कड लागते, कीपरकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि डायरेक्ट हिट कीपरने केलं सुद्धा. पाहायचं आहे की फलंदाज सुरक्षित पोहोचलाय की नाही. प्रेम पाटीलला धोका होता त्या ठिकाणी आणि तो धोका पत्करला त्यांनी. एका धावेसाठी अगदी चुरसीने धावले. सोन्याच्या वेगाने ही सोन्यासारखी धाव टिपली. आणि कधी कधी रिस्क घेणं गरजेचं असतं, कारण म्हटलं जातं की रिस्क ना लेना ही सबसे बडा रिस्क होता है, आणि तो घेतला पाहिजे. मोर रिस्क मोर प्रॉफिट असं म्हटलं जातं. जितकं तुम्ही जास्त जोखीम पत्कराल तितका तुम्ही जास्त उतुंगी भरारी घेऊ शकता. म्हणून कधी पण धोका घेण्यासाठी घाबरायचं नाही. आधी निडर पद्धतीने धीट मनाने रिस्कला समोर जायचं, धोका पत्करायचा, तरच तुम्ही उतुंग उडी मारू शकता. जसं गरुड पक्षी उंच भरारी घेतो, तो तमा बाळगत नाहीये की मी पडेन की काय, अगदी सर्वांच्या उंच जाऊन बसतो. तो उंच विरह करत असतो आकाशामध्ये, आसमंतामध्ये, म्हणून तो पक्ष्यांचा राजा आहे. जरा तुम्ही टायमिंग बद्दल जरा
आम्हाला सहकार्य करा. बंटी वॅरियर्स प्लीज, फिल्डिंगला इतका वेळ लावू नका, गॅप घेऊ नका. ऑफिसचे स्कोरर येत असताना आमचे. आणि त्या ठिकाणी पाहतोय की चॉप केलाय, चिप केलाय, चिप शॉट अगदी ड्राईव्ह केला तो ऑन साईडला स्कोरच्या दिशेने वेगाने त्याच्या पैकी करत तो आणि नॉन स्टॉक एंडला अतिश मागीचं थोडीशी मिस्टेक झाली. त्या ठिकाणी चान्स होती रनआउटची. साहिल बचावला. 2 धावा अगदी सक्सेसफुली पूर्ण केल्या. चांगली फिल्डिंग झाली होती. आणि जेपी या आपण स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे अक्षय पाटील. सीधे साधे नाहीये हे अक्षय, सीधा साधा नाही आहे, परंतु अगदी बॅटिंग कालच्या दिवसामध्ये व्यवस्थित वाटली नाही. अक्षय पाटीलची कॅप्टन्सी सुद्धा सुधारावी लागेल. पुढचा चेंडू अतिश मागे ओव्हर द विकेट. आपटी दिली आहे, शॉट ऑफ गुडलेत होता, चेंडू फ्लाय होतोय, वेगाने क्षेत्राच्या गेला होता, परंतु हातांचा नव्हे तर पायांचा वापर त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला तो बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी. फिल्डर कडून आधी झेलचा प्रयत्न करायचा त्याचा मानस होता, परंतु त्यानंतर अगदी चेंडू खाली पडत असताना पायांचा वापर करायचा प्रयत्न सुद्धा फसला. धावसंख्या 32 आणि पुढे सरसावून चेंडू पुढच्या बॅटच्या टोकाला लागतो. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन कडे, विकेट किपर कडे फेकी. ओ माय गॉड, विकेट किपरला आता सुद्धा गॅदर करता आलं नाहीये. लागोपाठच्या संधी इथे गमावल्या जात आहेत रनआउटच्या. दुर्गेश भुईर त्या ठिकाणी होते. आधीची संधी गमावली ती अतिश मागेने. धावसंख्या 34 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम माऊली ग्रुप. पहिला सामना सुरू आहे आणि आमच्या प्रेक्षकांची सुद्धा गर्दी इथे सुरू झालेली आहे, कारण आज 99% लोकांना सुट्टी असते, म्हणून सुपर संडे म्हटलं जातं. आणि संडेलाच ग्रँड फायनल जास्तीत जास्त ठेवलं जातं, त्याचं कारण की प्रेक्षक संख्या जास्त मिळावी. हो, चेंडूला खाली ठेवलंय, चेंडू पर्यंत पोहोचत नाही प्रेम. आधीचे फटके चांगले सजवले होते, परंतु आता थोडासा प्रॉपरली बॅटचा वापर नाही केला, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये न पोचता अशा प्रकारचे फटके तुम्हाला बनवता येणार नाहीयेत. प्रयत्न तर करतोय प्रेम, स्वतः स्कीपर आहे. डॉट चेंडू काढला आतिश मागेने. कमबॅकचा प्रयत्न, कारण धावसंख्या पुढे जात आहे वेगाने. आपटी दिलीये, चेंडू हवेत आहे, एजला लागतोय बॅटच्या. शॉर्ट मिड विकेट कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज गेले, 2 फिल्डर गेले आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा सक्सेसफुली पूर्ण केल्या प्रेम पाटील आणि साहिलने. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 वर. 36 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम माऊली ग्रुप. पुढील सामना त्यासाठी आम्ही टॉस करू इच्छितो. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. विकी चॅलेंजर्स हा संघ आहे तो ज्ञानेश्वर पाटील यांचा, ज्यांनी शेवटचा सामना काल जिंकला आणि शेवट गोड केला होता. आणि मनोज पाटील यांचा संघ आहे श्री समर्थ कृपा एंटरप्राइज, ज्यांनी कालच्या दिवसातील पहिला सामना जिंकला होता धनेश फायटरच्या विरुद्ध. या दोन्ही संघाच्या स्किपरने यायचं आहे टॉस साठी. दक्षिण टॉस बॉक्स इथे उभारलेला आहे आणि कॉमेंट्री स्टुडिओ जियांशी योगेश पाटील नावाने आहे, आपण पाहू शकता. आणि दक्षिण हा बबलू पाटीलचा सुपुत्र आहे, क्या बात आहे. आणि ते त्यांना सुद्धा चांगले घडवतील. पप्पा सिरीज मॅन आहे, दक्षिण वाटतं सिरीज किलर होऊ शकतो. त्यांचं लक्ष आणि दक्ष असेलच. आज मला माहिती मिळाली की आमच्या बबलू पाटील यांचा सुपुत्र आहे दक्षिण. नक्कीच त्याला उदंड आयुष्य लाभो आणि चांगली प्रगती असेल. तर चौथ्या षटकासाठी गोलंदाज ओमकार. थोडंसं फास्ट खेळा, मोमेंटम तुम्ही थोडंसं कमी करताय, सामन्याचा मोमेंटम तुम्ही गमावू नका. लयबद्ध सामना होऊ द्या. अगदी जणू काय रेस सुरू आहे. IPLचं युग आहे, फास्ट खेळाचं युग आहे. कालची काउंटिंग किती फास्ट झाली बघितली ना, दुपारच्या आधी सगळं चित्र स्पष्ट झालं. म्हणजे फास्ट युग आहे.
प्रत्येकाला घाई आहे या ठिकाणी. आणि उद्या सत्ताची स्थापना आहे 11 वाजता. वानखेडे स्टेडियम होती निर्णय घेतलाय तो. पंचांचा वाईटचा इशारा. स्टेडियम निवडले डायरेक्ट, कारण मोठा जल्लोष असेल उद्या 11 वाजता. पहिला चेंडू वाईड ओमकार कडून. धावसंख्या इथे 37 वर. अवंत धाबेने धावफलक पुढे जातोय. 12ची सरासरी राखली आतापर्यंत माऊली ग्रुपने, जी छान आहे. हो, बॅकफुटला जाऊन कटकरचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिला. ऑफस्टिकच्या बाहेर खेळवतोय, बोलवतोय ओमकार फलंदाज साहिलला, पण तो साहिलचं पदल तर तिथे होत नाहीये. फुट वर्किंग होत नाही नीटचं. चेंडूला हेरत नाहीयेत, चेंडूकडे लक्ष नाहीये. डॉट चेंडू काढला वाईटच्या पाठोपाठ. चांगली कामगिरी. ओमकारचं कमबॅक. छोटापुरा खेळाडू आहे. स्थान चांगला आहे. रिलीज करताना चांगला फिंगर रोल करतो. चेंडूला टर्न केला ऑन साईडला, अगदी फॉरवर्ड स्कोलीच्या दिशेने शतक तैनात आहे. फेकी करतो, नसता केला. आता मात्र धोका आणि रनआउट झालेला आहे. प्रेम पाटील बाद. संधीला गमाव दिलं नाहीये. छान पद्धतीने रनआउट केलं. सांघिक यश प्राप्त केलं. माऊली ग्रुपला तो लागलेला तिसरा धक्का होता. प्रेम पाटील कॅप्टन बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय पारदे. नॉन स्ट्राइक एंड आणि स्ट्राइकला साहिल आहे. सामना करेल पुन्हा एकदा ओमकारचा. धावसंख्या स्थिर आहे 37 वर. 38 आहे. 38 ऑन द बोर्ड. डीप मध्ये एक वाईडीस लॉंग ऑफ आहे. मिड विकेट मध्ये आमच्या समोर ऑर्थोडॉक्स झोन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा थोडासा ओव्हरपिच होता. हाय बॅकलिपचा वापर करून चेंडूला उडवायचा होता स्कोअरच्या डोक्यावर, पण तो चेंडू इनफिल्ड मध्येच कव्हर केला जातोय. मिस टायमिंग झाला. मिडलिंग नीटचं झालं नव्हतं साहिल कडून. दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे धावसंख्या 39 वर. विजय पारदी चांगला पिंच हिटर आहे. विजय पारदी, अजय पारदी हे चांगले स्कोरर आहेत. चांगले मोठमोठ्या धावसंख्या उभारण्यामध्ये माहीर आहेत. या ठिकाणी संधी आहे पूर्णपणे विजय पारदीला, कारण अजून बरेचसे चेंडू पर्याप्त आहेत इनिंगसाठी. 14 षटक सुरू आहे. 5 षटकांचा मुकाबला आहे. म्हणजे एकूण अजून 9 चेंडू शिल्लक आहेत असे मला बबलू माहिती देत आहेत. 3 चेंडू झालेत या षटकातील. 3 चेंडू बाकी आहेत. आणि आता या ठिकाणी सापळा रचला जातोय. तो म्हणजे अजून एक खेळाडू बोलवलाय भूषणला. अगदी काऊ कॉर्नर झोनमध्ये डीपमध्ये तैनात केलंय. एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे. अशी या ठिकाणी फिल्डिंगची जमावट. ऑफ साईडला एकच डीप मध्ये, परंतु ऑन साईडला 4 खेळाडू डीप मध्ये आहेत सीमारेषा सांभाळण्यासाठी. गोलंदाज सज्ज. एक 10 ते 12 पावलांचं रनअप. ओमकारचा चेंडू उडवला ऑन साईडला. खूप मोठा फटकारी भूषण पाटील या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून चेंडू जाते. जजमेंट चुकलं भूषण पाटीलचं. चेंडू अगदी 2 टप्प्याने जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. काय कुठल्या गार्डन मध्ये होतं की काय असा प्रश्न पडला. जसा काल उद्धव ठाकरेंचा जजमेंट चुकला तसं आज भूषण पाटीलचा जजमेंट चुकला. आम्ही सुद्धा पाहत होतो की पुढे काय जातोय बाबा हा. चेंडू तर मागे येणार आहे, पण तो नाही, काही होऊ शकतं. म्हणजे जजमेंट किती महत्वाचं आहे बघा. आणि अंदाज सुद्धा फोल ठरले. जसा आता अंदाज फोल ठरला तो म्हणजे भूषण पाटीलचा. झेल तिथे मिळू शकला असता. अगदी सहज सोपा झेल झाला असता. आरामशीर घ्यायचा होता, परंतु नाही.
त्यांनी मैदानामध्ये नव्हे तर गार्डन मध्ये आराम केला भूषणने आणि त्याचं पुनर्वसन केलं. ओ इनसाइड आउट, सुंदर फटका खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1-2 का 4 विजय पारधीचा ब्लास्ट चौकार. थँक्यू. दरम्यान आमचे सर्वांचे लाडके विकी चॅलेंजरचे रुपेश दादा पाटील आलेले आहेत आणि सोबतीला शेखरजी पाटील. एवन जोडी मथुर आणि महबूब आणि मथुर, क्या बात आहे. आणि त्यांच्यामध्ये बसले आपले सोन्यावाले पंकज पाटील. वा छान. तर चला मैदानामध्ये सुंदर फटका मारला विजय पारधीने. जी त्याची क्षमता आहे ती त्यांनी दाखवली आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना 47 वर. हो हा चेंडू टर्न केलाय. स्लॉगचा प्रयत्न होता, चेंडू हवेत काही काळ, परंतु क्षेत्ररक्षकापासून खूप दूर होता झेल. 2 टप्प्याने कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली विजय पारधीने आणि धावसंख्या 48 वर जाऊन ठेपलेली आहे. 3 षटकामध्ये 36 धावा होत्या आणि 4 षटकाची या ठिकाणी समाप्त झाली. बरोबर 12ची सरासरी राखली आहे. धावसंख्या 3-48. टीम माऊली ग्रुप. फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. हा क्रुशियल मोमेंट नाहीये सामन्याचा, कारण ऑलरेडी आपण कालच्या अंदाजापेक्षा आज उशिराच सामना सुरू केला. आपण काल ठरवलं होतं की 8:45ला टॉस होईल, पण तो टॉस 9च्या नंतर झाला आणि आज आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. कदाचित दुसऱ्या फेरीमध्ये आपण षटकांची कपात करावी लागेल. प्रेम पाटीलने चांगले फटके मारले होते, चांगला स्टार्टअप दिला होता. सुमित आणि करणने सुद्धा चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यावरती कळत चढवत आहेत साहिल आणि विजय पारधी. प्रेमचे चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. कॅप्टन्स इनिंग साकारण्याचा प्रयत्न केला, परंतु अजून थांबणं गरजेचं होतं. पण काही घाई आणि हराकिरी केल्यामुळे प्रेम पाटील बाद झाले. परंतु या ठिकाणी आता धुरा आहे ती या जोडीवर विजय पारधी स्पेशली, ज्याच्यासाठी सापळा रचला जातोय, फिल्डिंगची जमावट केली जाते आणि गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या स्पेलसाठी म्हणजे संघासाठी शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय कॅप्टन स्वतः दुर्गेश भोईर. आज प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता आपण. आज सर्व मीडियम बंद आहेत. मराठी मीडियम, इंग्लिश, सेमी इंग्लिश, TMC BMC सगळ्यांना सुट्ट्या. विशाल पण आलाय आमचा TMC वाला, म्हणून प्रेक्षक वाढतायत. खोदून काढला, अगदी ब्लॉक मध्ये डिलिव्हरी होती, अचूक मारा दुर्गेश भोईरचा. स्वतःच्या फॉलोमध्ये फिल्डिंगचा प्रयत्न केला. विकेट किपर येतोय अक्षरशः. मिड विकेट काढी वेगाने. 2 धावा पूर्ण झाल्या का बघायच्यात. येस, सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. विजय पारधी किती वेगाने धावत होता आणि त्याला साथ दिली साहिलने. चांगलं नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली या चेंडूवरती. ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं या चेंडूवरती. यालाच क्रिकेट म्हणतात की अनेक रंग ह्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. ते तुम्हाला फील करता आले पाहिजेत. बघा, चांगला ड्राईव्ह केला होता, चांगला फटका मारला होता, चांगला चेंडू टाकला होता, चांगली फिल्डिंग केली दुर्गेश भोईरने आणि तितक्याच वेगाने अतिश मागे आला, तो पुढे आला, तो म्हणजे मिड विकेटकडे. फेकी चांगली केली, पण त्या दरम्यान 2 धावा अगदी लिलिया पूर्ण केल्या. धावसंख्या 50 कंप्लीट. टॉस साठी सज्ज राहा. दक्षिण टॉस बॉक्स मध्ये या. विकी चॅलेंजरचा कॅप्टन आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेसचा कॅप्टन येऊन थांबा. दक्षिल बबलू पाटील टॉस बॉक्स मध्ये. मॅच ती अगदी क्लॅश ऑफ टायटन असेल, करूया मरो असेल. हा दुर्गेचा पुढचा चेंडू थोडासा खाली राहिला होता, टर्न केला चेंडूला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर करून फेकी करेपर्यंत वेगाने विजय पारधी धावतोय आणि आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करत असताना अजून 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या माऊली ग्रुपची 52. आमचे सहकारी गुरुतुल्य समालोचक, व्हॉइस ऑफ PTC, उत्तर प्रदेश में जिसकी चलती है वो है योगी आदित्यनाथ, लेकिन पड़गा टेनिस में जिसकी चलती है वो है योगी पाटीलनाथ. वेलकम योगी. योगीच्याच मुलीचं नाव आहे जियांशी, तिच्या नावाने हा कॉमेंट्री स्टुडिओ. जियांशी योगेश पाटील, गुड मॉर्निंग. 52 धावसंख्या, शेवटचं षटक आहे. विजय पारधी जास्त वेळ घेतोय.
मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हा सुद्धा खुर्दून काढा, चेंडू फ्लाय झाला. हो हो हो, व्हॉट अ कॅच. इट्स अ फॅब्युलस टेकन ॲट द पॉइंट. आपण पाहू शकता स्क्रीनवरती रिप्ले दाखवला जात आहे, कारण सुंदर झेल टिपला, अगदी मन प्रफुल्लित करणारा झेल टिपला तो प्रफुल्लने आणि अचूक चेंडू टाकला होता तो गोलंदाज दुर्गेश भोईरने. पाहू शकता चेंडू थोडासा टर्नर होता आणि त्याला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न विजय पारधीने केला. चेंडू बॅटचा कडा घेऊन गेला आणि बॅकवर्ड पॉइंटला जल्लोषपूर्ण प्रफुल्लित करणारा झेल प्रफुल्लने टिपला. होत्याचं नव्हतं झालं. विजय पारधी थांबू इच्छित होता, परंतु त्याला अगदी परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज दुर्गेश भोईरने आणि त्यामध्ये अगदी कळत चढवला तो प्रफुल्लने सुंदर झेल टिपून. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना धावसंख्या ती 52. परेश भोईर नवीन फलंदाज, ज्याच्यासाठी 1000ची पर्वणी आहे. मनीष भोईरकडून जर 3 चौकार लागोपाठ मारले, 3 षटकार लागोपाठ मारले तर 1000 रुपये मनीष भोईरकडून. सुजित कालेकरकडून सुद्धा 1000 रुपये. क्या बात आहे, सुजित सुद्धा थांबला नाहीये. ओ झेल उडालाय आणि सोडला सुद्धा. लेझी प्रयत्न, अगदी आळस्यपूर्ण प्रयत्न केला. पंचांनी नो बॉलचा इशारा सुद्धा केलेला आहे. बीमर आहे तो घोषित झाला आणि त्या दरम्यान वेगाने, अगदी आवेशाने, सोन्याच्या वेगाने, मेहबूबच्या वेगाने, चिक्याच्या वेगाने परेशने 2 धावा पूर्ण केल्या. 3 धावा पूर्ण केल्या, माफ करा, 3 धावा पूर्ण केल्या. 3+1 अजून जोडली जाईल ती नो बॉलची बीमर, म्हणजे 4 धावा इथे जोडल्या जाऊन धावसंख्या अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. एक झेल तुम्ही सोडला, बघा किती तुम्हाला महागडं पडलं. आणि तुम्ही एक बीमर टाकला, गरज नव्हती, परंतु दुर्गेश भोईरने अतिरिक्त प्रयत्न केला होता तो यॉर्करसाठी. चेंडू गेला अगदी फुलर लेनचा कमरेच्या वर, ॲट द वेस्ट, ओव्हर द वेस्ट, आणि बरोबर अभिजित सावंत आणि रॉकी सरांनी तो बीमर घोषित केला. ह्या क्षणी चान्स दिली आहे ती बॅट्समनला. फ्रीटचा चेंडू होता पण तो उडवता आला नाही. फलंदाज अगदी चाचपडला त्या ठिकाणी, ब्लॉक मध्ये पकडला, बॉडी लाईनला चेंडू टाकला. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या 57 माऊली ग्रुपची. टॉस साठी येऊन थांबा. विकी चॅलेंजरचा कॅप्टन आणि श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसचा कॅप्टन दोघांनी दक्षिण टॉस बोलते येऊन या. 57 धावा आतापर्यंत. काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत अजून या पहिल्या इनिंग साठी. निलेश देसले यांचा संघ बंटी वॉरियर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंतचा लेखाजोखा पाहतात अगदी समतोल सामना सुरू आहे. धावसंख्या जास्तही नाही आणि कमी पण नाहीये. हा उचलण्याचा प्रयत्न केला होता परेश भोईरने. चेंडू बीट करून विकेट किपरला पाठीमागे गेला. अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये भूषण पाटील आहे, नेम करतोय परंतु नेम हुकला आणि त्या दरम्यान एक चोरटी धाव सुद्धा पूर्ण केली लेग बायच्या रूपाने. धावसंख्या 58. 58 ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात माऊली ग्रुपची. बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. हो, क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. टनल पिच, बोगदा. क्लीन बॉल केलं दुर्गेश भोईरने. फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे सर्व षटक समाप्त झाल्याचा इशारा पंचांचा सुद्धा झाला. शेवटच्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती केली दुर्गेश भोईरने. क्लीन बोर्ड केलं, म्हणजेच 58 धावा पूर्ण झाल्या त्या माऊली ग्रुपच्या. 59 धावांचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी बंटी वॉरियर्सच्या समोर. 30 चेंडूंमध्ये 59 धावांचं लक्ष सेट केले माऊली ग्रुपने. बघायचं आहे हा सामना कोण जिंकेल आणि कोण हारेल. पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी या, ते म्हणजे विकी चॅलेंजरचा कॅप्टन आलेला आहे आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेसचा कॅप्टन सुद्धा आलेला आहे. आपण टॉस कडे वळूया. धावसंख्या झाली ती 58 आणि 59चं लक्ष.
आमचे सन्माननीय रुपेश दादा पाटील आपण या आणि सन्माननीय आमचे शेखर दादा पाटील आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आपल्याला. विकी चॅलेंजर्स हा रुपेश दादा यांचा संघ आहे आणि जो माऊली ग्रुप खेळतोय तो संघ आहे शेखर पाटील यांचा. एका बाजूला JP अक्षय पाटील, दुसऱ्या बाजूला पंकज पाटील म्हणजे सोन्या. टेल टॉस विन बाय JP अक्षय पाटील. धन्यवाद आपण दोघांनी. असं नसतं व्हा. पंकज आणि अक्षय पाटील टॉस जिंकलाय, सामना होणं बाकी आहे. कालचा प्रदर्शन बद्दल काय चर्चा करूया. कसं वाटलं काल? शेवट चांगला गोड केला पण तो आधी एवढं का बिनसलं होतं की 7 झेल सोडले काल? काय नाही, जरा होते ते 19 म्हणजे ग्राउंडमध्ये चुका होतात प्रत्येकाकडून आणि ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि या मॅचमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करावा. हो नक्कीच. आता आरपारची लढाई आहे, करो या मरो अशी स्थिती आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर पाटलांनी काय सांगितलं आता? काल त्याने आम्हाला हे म्हणजे पार्टी दिली आणि सांगितलं का उद्या मॅच तुम्ही काय पे करून जिंका आणि आपल्या घरी ट्रॉफी आणा. आणि रुपेश दादा तर समक्ष आलेले आहेत. आता तुम्हाला त्यांच्या नजरेसमोर खेळावं लागेल. तर कसं परफॉर्मन्स तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या टीमकडून? टीमकडून तर आम्हाला म्हणजे काय 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. का निर्णय असेल? टॉस तर जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा. पंकज, बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा चांगलं वेळ आहे आणि क्रिकेटचं वेळ सुद्धा तुझं लहानपणापासून आहे पाहिलं आपण आणि तुम्ही कॅप्टन्सी सुद्धा निभावली आहे. आता सुद्धा तो कॅप्टन आहे ह्या लीगमध्ये. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. काय वाटतं की हा सामना महत्त्वाचा आहे? किती धावा तुम्हाला इथे अगदी व्यवस्थित वाटतील? आम्हाला 60+ करण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसामध्ये जो खेळ बघितला त्यामधील असं एका खेळाडूचं नाव सांग की तुला पूर्णपणे तुझं मन भरलं त्याचं प्रदर्शन पाहून. महेश केला चांगला आणि बॉलिंग लाईन थोडी आमची कमजोर आहे पण प्रयत्न करू आम्ही. कसं नियोजन वाटतं हे GPLच्या माध्यमातून? सर्व आपले नियोजक मंडळ बबलू पाटील असेल, आतिश मागे असेल, परेश भुईर असतील, मनीष भुईर असतील, या सर्वांनी अगदी छान इथे नियोजन केलेलं आहे. तसेच निलेश देसले. तुला याच्यामध्ये काय कमी जाणवते ह्या आयोजनामध्ये? नाही काहीच नाही, पण अजून याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करतील ते. ओके थँक्यू. पंकज पाटील होता हा कॅप्टन आणि अक्षय पाटील हा कॅप्टन ज्यांनी टॉस जिंकला. विकी चॅलेंजर्सकडून निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा. हा पुढचा सामना असेल तो आपण पाहणार आहोत या सामन्यानंतर. तर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमचे सज्ज आहेत योगेश पाटील. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेची आज दुसरी सकाळ, दुसरा दिवस आणि पहिला सामना सध्या रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. माऊली ग्रुप विरुद्ध बंटी वॉरियर्स. प्रथमतः बॅटिंग करत असताना माऊली ग्रुप या संघानं एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. 58 धावा जोडल्या आणि 59 धावांचा पाठलाग करण्याकरता आता दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला बंटी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीने खेळ पाहायला मिळेल. दरम्यान कुशीगावचे समाजसेवक विश्वनाथ गंगाराम पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. नुकतीच नाणेफेकी झाली आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. विकी चॅलेंजर्स संघानं टॉस जिंकून प्रथमतः शतरक्षक करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यानंतर पुढील जो सामना आहे धनेश फायटर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. आपण सुद्धा पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. आज मित्रांनो 2 सेमीफायनल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये मेगा फिनाले तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कुठला संघ चॅम्पियन होणार आहे नक्की त्याचा सुद्धा मात्र आज रिझल्ट आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर GD स्पोर्ट संघाने स्पर्धा जिंकली होती, परंतु या सत्रामध्ये आपल्याला एक नवीन संघ पाहायला मिळेल. 8 संघ एकमेकांसमोर आज आपल्याला लढताना पाहायला मिळतील. सलामी जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय दुर्गेश भुईर आणि त्याच्या सोबतीला आहे सचिन म्हात्रे. माऊली ग्रुपनं आज थोडीशी रणनीतीमध्ये चेंजेस पाहिले आपण, कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर सुमित आय थिंक मिडल ऑर्डरला आला होता आणि आज आपण जर पाहिलं तर सलामीवीर म्हणून त्याची आपण त्याला खेळताना आपण पाहिलं. चला वेळे संदर्भात सर्वांनी सहकार्य करा, कारण आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. एकूण 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक सुमित लिये राईट अमोर द विकेट. हो जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावरून क्लासिकल स्ट्रोक इस्ताकावरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय सचिन म्हात्रेने.
जी सुरुवात माऊली ग्रुपनं केली होती पहिल्याच चेंडूवरती चौकार सुमित लिएनं ठोकला होता आणि ती सुरुवात सुमितच्या अगेन्स्ट आता मात्र या ठिकाणी सुरुवात केली बंटी वॉरियर्सच्या संघानं सचिन मात्रेच्या बॅटमधून हा चौकार पाहायला आपल्याला जबरदस्त या ठिकाणी सुरुवात 2 षटकं जी मेंडेटरी पॉवर प्ले आहेत ती फार महत्त्वाची असणार आहेत आणि दोघांसाठी हा सामना जर आपण पाहिला तर डू और डाय आहे जो जिंकेल त्याचं अस्तित्व मात्र कायम राहील या स्पर्धेमध्ये आणि त्याच विजयाच्या शोधात आहेत दोन्ही संघ माऊली ग्रुप विरुद्ध बंटी वॉरियर्स सुमित पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय हो इथे मात्र फटका हवेत केला मिस्टाबिंग आहे चेंडू खाली करण फिरांगणे पोहोचतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप सहज सोपा झेल होता आय थिंक सचिनला सुद्धा ठाऊक होतं की मी या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात बाद होतो की काय आणि त्याचमुळे त्याने धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नव्हता परंतु करणकडनं खूप मोठी चूक घडली आणि ही चूक कदाचित आपल्या संघाला मागात पडू शकते आउटफील्डमध्ये आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट चत्रशक म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय परंतु तसं काही घडलं नाहीये आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कॅचिंग खूपच ड्रॉप झालेले आहेत काल सुद्धा आपण पाहिल्या खूपच झेल ड्रॉप झाले आणि आज सुद्धा मात्र ती स्थिती पाहायला मिळते याचं कारण सीझनला आता सुरुवात झालेली आहे अजून जास्त स्पर्धा मात्र पाहायला मिळाल्या नाही कुठेतरी सरावाचा अभाव आहे आणि त्याचमुळे मात्र या चुका आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत सचिन पुन्हा एकदा हा फटका कडक आहे मिड ऑफला शत्रषक आहे स्वतः संगनायक प्रेम पाटील चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहिलं आपण आणि त्याचमुळे दुर्गेशने कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाहीये हा बॅटल खूप छान आहे एकीकडे सुमित तर दुसरीकडे दुर्गेश भोईर सुरुवात जर याची चांगली पाहायला मिळाली बंटी वॉरियर संघाच्या वतीनं तर मात्र मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा मात्र चांगलं बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे फुलटॉस शिफ्ट करण्याचा प्रयत्न फटका हवेत केला इनफिल्डच्या डोक्यावर पॉईंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय 2 शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र अजय कालेकर त्या ठिकाणी जाऊन चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या चांगला क्रिकेट दुर्गेशच्या वतीने आपण पाहतोय सिंगल डबल वरती जास्त भर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि सचिन मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय ही एक चांगली रणनीती आपण म्हणू शकतो धाफलक्यावरती धावा लागल्या गेल्या बिनगडी बाद 7 काल आम्हाला स्कोरिंगच्या माध्यमातून अक्षय पाटीलनं साथ दिली आज निशांत शिंगोले आहेत सुमित चेंडू पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू होता जोरदार अपील लाऊड अपील कॉट साठी परंतु पंचांची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाहीये नो आर्ग्युमेंट्स प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम असेल चला लगेच तुम्हाला फिल्डिंगला सजवायची आहे माऊली ग्रुप डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाची समाप्ती केली विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु कंजूशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी पॉवर प्ले मधील काल सुद्धा चांगल्या प्रमाणे खेळ आपल्याला जीपीएल मध्ये पाहायला मिळाला आज सुद्धा आपण त्याच अपेक्षा करूया आणि आज प्रेक्षकाची संख्या थोडीशी आपल्याला जास्त वाढताना पाहायला मिळेल कारण आज सुपर संडे आहे आज सुट्टीचा दिवस आहे आणि नक्कीच प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी प्रत्येक स्टँड मध्ये मात्र आणखी जागा शिल्लक राहणार नाहीये तर सर्व क्रीडा रसिकांचं आपण करू हार्दिक स्वागत लास्ट डिलिव्हरी या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर क्रॉस बाटेत फटका खेळण्याचा प्रयत्न दुर्गेशने केला जबरदस्त या ठिकाणी सुरुवात माऊली ग्रुपच्या वतीनं फक्त 7 धावा सुमितने खर्च केल्या सचिनने एकूण 2 चेंडू फेस केले एक चौकार तर समाविष्ट 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि एकूण दुर्गेशचा आपण विचार केला तर 4 चेंडू त्याने फेस केले त्यामध्ये फक्त 2 धावांचा तो आपल्या संघासाठी योगदान देऊ शकला 3 निर्धाव चेंडूचा त्याने सामना केला येणारे अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 52 धावांची आवश्यकता ज्या सुरुवातीची अपेक्षा होती माऊली ग्रुप या संघाला ती सुरुवात सुमितनं करून दिली चला लगेच फिल्डिंग लावायची आपण आज कुठल्याही संघाची हायगाई केली जाणार नाही आज एकूण आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर सर्वांची अपार मेहनत राहिली सर्वांचं चांगलं योगदान राहिलं त्या सर्वांचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया जे आपण सन्मान चिन्ह पाहत आहोत मान्यवरांसाठी जे आम्हाला पांडुरंगी धर्मा पाटील उमसैवारे अध्यक्ष यांच्याकडून लाभलेला आहे तदनंतर जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतो मित्रांनो त्यासाठी आम्हाला एवन जोडी मनोहरजी भुईर माजी सरपंच
आणि पांडुरंगजी धर्मा पाटील यांच्या वतीने लाभलेला आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जो सुंदर करंडक आपण पाहत आहोत ते आम्हाला माजी सरपंच निलेश देसले यांच्याकडून लाभलेला आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी जी आपण ट्रॉफी पाहत आहोत ते आम्हाला माजी सरपंच दिलीप एकनाथ पाटील याचकडून लागलेले आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आपण जर पाहिली तर कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील प्रमोद काशीनाथ पाटील याचकडून लागलेले आहे, त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर आहे, स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश हरिदास पाटील याचकडून मिळालेले आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना करण फिरांगणे डॉट चेंडून षटकाला सुरुवात करत असताना. त्यानंतर नितू भोईर यांच्या वतीने आम्हाला केक पेस्ट्री लाभलेले आहे, कल्पेश भोईर यांच्याकडून आम्हाला रेडबुल लाभलेला आहे आणि प्रकाश पाटील आणि मयूर पाटील याचकडनं आम्हाला स्वीट बॉक्स लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. दुसरा पॉवर प्लेचा खेळ पाहतोय, 3 शतरक्षक डीप मध्ये आहेत, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट इथे मात्र पंच केला जातो. अगदी वॅडिश पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, खूपच वेगानं रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी हा चौकार. विकेट्स या ठिकाणी जर गमावला नाही तर मात्र बंटी वॉरियर्स संघ या सामन्यावरती नक्कीच पकड निर्माण करू शकतो, कारण दोघांचा आपण विचार केला तर दोघांकडे क्षमता आहे, किती मोठी धावसंख्येचं पाठलाग ते करू शकतात. आणि या चेंडूच्या मिनिटवरती खास करून फटका पाहिला, पण थोडीशी वेट मिळाली त्या ठिकाणी आणि त्याचमुळे पंच करून तो चौकार प्राप्त केला. इथे मात्र पहा पावलांचा वापर केला, एलिव्हेशन बरोबर नाही, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी परेश भोईरनं कोणत्या प्रकारे चूक केली नाहीये. पहिला हादरा लागत असताना बंटी वॉरियर्स या संघाला सचिन मात्र इज गॉन. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना कुकसेबुरुल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक मनोज शेठ पाटील तथा श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे सर्व आपलं पुन्हा एकदा जीपीएल मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला यानंतर खेळताना पाहायला मिळणार आहे. धनेश फायटर्स पार्थ एंटरप्राइजेस यानंतर जो सामना असेल आणि या नुकतीच नाणेफेकी आपण जर पाहिली तर विकी चॅलेंजर्स आणि श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न केली. न्यू बॅटर आतिश मागे. आता आतिश मागेने गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगलं कार्य केलेलं आहे, परंतु बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने परफॉर्मन्स करेल. स्लोअर वन, परंतु कुठेतरी लाईन मात्र चुकीची निवडली. डावा स्टिक सोडून चढून निघून जातोय. पंचांच्या दोन्ही समांतर वाईटचा इशारा. अवांतर धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या आता फुलते 12 या आकड्यावर. आतापर्यंत आपण जर दोन्ही संघांचा खेळ जर पाहिला तर कुठेतरी समान समान कामगिरी पाहायला मिळते, परंतु सचिन म्हात्रे यांची एक महत्वाची विकेट्स करणनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. विकेट टेकर गोलंदाज, लॉंग रनअप. हो, पुन्हा एकदा फटका हवेत केलाय, परंतु खाली क्षेत्र आहे. लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक अगदी काऊ कॉर्नरकडे पोहोचतोय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला आपल्याला तालमेल पाहायला आपल्याला. कॉलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ती कॉलिंग दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुर्गेश आणि आतिश दोघांचा आपण विचार केला तर बंटी ब्लास्टर संघाचा आपण विचार केला तर पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय आणि दोघांवरती खूप सारे मदार आहेत.
जर या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणापर्यंत जर तुमच्या संघाला पोहोचवायचं असेल तर या दोघांचं चांगलं खेळणं फार महत्त्वाचं असणार आहे आणि तोच खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुटापाचा चेंडू अगदी बॉडीला चेंडू मात्र या ठिकाणी स्पर्श होतोय. लाऊड अपील होती परंतु इम्पॅक्ट कुठेतरी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर असल्या कारणानं ही अपील पंचांनी फेटाळली. परंतु डॉट चेंडू होते, जसा डॉट चेंडू येईल तसा प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये एखादा चुकीचा फटका फलंदाज खेळत असतात परंतु तो प्रेशर आतिश घेईल का आपल्या खेळीवर. लावून द कार्पेट अगदी मिडॉनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतो, चांगली रणनीती आखली होती करणनं या षटकासाठी आणि एक सफल षटकाची समाप्ती. जबरदस्त पॉवर प्लेचा खेळ अगदी माऊली ग्रुपच्या बाजूने जात असताना पहिल्या षटकामध्ये पाहिले तर सुमितनं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहिले तर करणनं एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. एकूण 15 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 44 धाबांची अजूनही आवश्यकता. अस्किंग रन रेट जर पाहिलं तर आता मात्र थोडंसं वाढत असताना बंटी ब्लास्टर संघासाठी. ओमकार नक्कीच पाणी पासतोय परंतु कुठेतरी डगआउट मधून एक मेसेज असेल अशा रणनीती अनेकदा आपण पाहतो की आखल्या जात असतात की एक्झॅक्टली कशा रीतीने खेळ तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे, कुठल्या गोलंदाजावरती तुम्हाला अटॅक करायचा आहे, या सर्व गोष्टींचा तिथे विचार केला जात असतो आणि तेच कार्य आता मात्र पाहूया आतिश मागे आणि दुर्गेश भुईर यांच्याकडून पाहायला मिळेल का. जीपीएलचं दुसरं पर्व आणि भरपूर काही आपल्याला नाविन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. खास करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा आपण ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देणार आहोत. जी ट्रॉफी आम्हाला योगेश मधुकर मागे याचकडून लाभलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज जे आम्हाला कुकसे बुरुलगावचे गोरखनाथजी कृष्णा पाटील यांच्या वतीने आम्हाला टीव्ही लाभलेले आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज साठी आपण पाहिलं तर या ठिकाणी पारितोषिक आहे सुभाष मागे माजी सरपंच कुकसे यांच्याकडून मात्र दिले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे. कैलास पाटील यांच्या स्मरणार्थ दिलीप माली याचकडून दिले जाणार आहे. मोस्ट 4 अँड मोस्ट 6 याच्यासाठी आपण पाहू शकाल स्मार्टफोन आहे. कुकसेगावचे उद्योजक आकाश अशोक पाटील याचकडून ते दिले जाणार आहे. ब्रेकफास्ट बोरगावचे समाजसेवक सागर शांताराम भुईर याचकडून लाभलेला आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. तदनंतर उत्कृष्ट या स्पर्धेमध्ये जे आपण चेंडू पाहतो ते आम्हाला सागर मधुकर भुईर याचकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू. चला स्पीडअप करा प्लीज. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा मात्र ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत माजी सरपंच चेतन गोपाल पाटील याचकडून. आणि आज खरोखर सर्वांसाठी एक मेजवानी आहे, खुश खबर आहे. आज सर्व प्रेक्षकांसाठी फ्री जेवण आज दिली जाणार आहे. फटका दमदार अतिशय सुंदर परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. चुकीची जागा निवडली आतिशनं आणि त्याच अनुषंगाने एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली. आणि आजचे अन्नदाता आहेत श्री साईनाथ दत्तू पाटील आणि मेघनाथ श्रीपत पाटील याचकडून मात्र ही मेजवानी सर्व प्रेक्षकांसाठी, मान्यवरांसाठी आणि खेळाडूंसाठी या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका. सुमित दुसऱ्या स्पेलमध्ये हा फटका दमदार आहे, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर. बिगी षटकार. एकविरीचं गुणगान गाणारं हे संगीत डीजे आदेशकडून आपण ऐकलं, परंतु आपल्या संघाचं गुणगान गाणारा फटका पाहिला आपण दुर्गेश भुईरीच्या माध्यमातून. हो खराब चेंडू फुलटॉस आहे ऑन साईडला, जबरदस्त फटका, कनेक्शन प्रॉपर
परंतु अगदी काऊ कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण करंजच्या वतीनं. एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली आणि आता मात्र कुठेतरी धावांचा वेग जो आहे तो मात्र थोडासा वेगानं वाढताना आपण पाहतोय. एक गडी बाद 23 धावा, एक्झॅक्ट 59 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय सध्या बंटी ब्लास्टर संघ. आणि अजूनही आपण जर विचार केला तर इथून 36 धावांची अजून आवश्यकता आहे. जसं अधूनमधून जर एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी फलंदाज पूर्णपणे चार्ज होताना पाहायला मिळतील आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे. एकीकडे दुर्गेश तर दुसरीकडे आतिश मागे इज ऑन स्ट्राईक. हा फटका जबरदस्त आहे, क्रॉस बॅटेड फटका. जेवढी उंची मिळाली तेवढा अंतर प्राप्त केला आणि चेंडूला पाठवलं अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या स्पेलमध्ये अगदी कंदुशी गोलंदाजी सुमितने केली, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्यावरती हल्ला बोल चढवला जातो. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिले आणि आता मात्र समीकरण पाहिले तर 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धाबींची गरज. जबरदस्त वापसी, जबरदस्त कमबॅक बंटी ब्लास्टर संघाच्या वतीने आपण पाहतोय. हो, अजून एक फुल टॉस. इथे मात्र फटका हवेत केला, परंतु मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. लक्ष असू द्या, या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टीम नाहीये प्लीज. चला फिल्डिंग लावायचे प्लीज. दुर्गेश भोईर, चला आपण खेळ सुरू करायचा आपण प्लीज. चला आपण खेळ सुरू करायचा प्लीज. दुर्गेश भोईर प्लीज. आणि आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल यूज फुल टॉस. एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपण पाहतोय आणि त्या फुल टॉस वरती आपण षटकार पाहिला. खूपच महागडं षटक. चला खेळ सुरू करा प्लीज. आतिश मागे, दुर्गेश भोईर. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर एकूण एक गडीबाज 35 धावा आणि अजूनही विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 13 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. खराब चेंडू, अकोट्यापदा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय एका टप्प्याच्या साह्यानं. 4 धाबांसाठी चौकार. सध्या तरी जीपीएल ची हवा सध्या आपण पाहतोय सुरू आहे. खराब स्पेल पहिला आपण एकूण दुसऱ्या स्पेल मध्ये 24 धाबा सुमितने खर्च केल्या, पण 2 षटकांच्या स्पेल मध्ये एकूण 31 धाबा त्याने खर्च केल्या. एकही सफलता त्याला मात्र प्राप्त करता आली नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र माऊली ग्रुप जो संघ आहे तो मात्र थोडस आपण प्रेशर मध्ये पाहतोय. कारण चेंडू आताच पाहिले तर 12 शिल्लक आहेत आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. चला लगेच फिल्डिंग तुम्हाला सजवायची आहे. जबरदस्त सामना, पहिलाच सामना हाय व्होल्टेज. आपण काल सुद्धा अशाच प्रकारे सामना पाहिला. सायकल 17 मध्ये कालच्या दिवसातील अंतिम तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला होता.
आणि कदाचित हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूवर तर जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी हाताळावी लागेल. तुम्हाला खास करून ही जोडी तोडावी लागेल, एखादी सफलता प्राप्त करून द्यावी लागेल आपल्या संघाला. त्यामुळे येणाऱ्या नवीन फलंदाजावरती तुम्ही प्रेशर टाकू शकता, दडपण टाकू शकता आणि तो क्रिकेट, तो खेळ इथे मात्र पाहायला मिळेल का? चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विजय पारधी. एक पारितोषिक आहे. दुर्गेश भोईरनं जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांचे छोटे बंधू कुणाल भोईर याचकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. विजय पारधी आयकॉन माऊली ग्रुप संघाचा आपण पाहतोय आणि पाहूया आयकॉन नुसार मात्र खेळ प्रस्थापित करेल का? इज अ बॉलर. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर फारसं योगदान तो देऊ शकला नाही. 13 धाबांचं आपल्या संघाला योगदान त्यांनी दिलं होतं. फक्त गोलंदाजीमध्ये पाहूया आपला संघ थोडंसं संकटात आहे आणि त्या संकटातून या ठिकाणी आपल्या संघाला सावरेल का? चला स्पीडअप करा प्लीज. ही अनाउन्स तुम्हाला वारंवार इथून दिली जाणार नाहीये कारण ही स्पर्धा आपली आहे आणि प्लीज प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी वेळेचं भान ठेवायचं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धाबांची गरज. विजय मार्गस्थ होतो अगदी पंचाच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील क्वाड बिहाइंडसाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. परंतु सुरुवात चांगली आहे डॉट चेंडूनं. जसे जसे तुम्ही डॉट चेंडू हाताळणार तसा प्रेशर फलंदाजावरती वाढू शकतो आणि तोच प्रयत्न विजय पारधी करतो या ठिकाणी. फिल्डिंगमध्ये थोडंसं या ठिकाणी परिवर्तन. आपण दुर्गेश भोईरचा जर खेळ पाहिला तर आतापर्यंत एकूण 7 चेंडू त्याने फेस केले. 7 चेंडूमध्ये 1 षटकाराचा समाविष्ट आहे आणि फक्त 9 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. थोडासा नक्कीच चास पडतोय. एकूण 4 डॉट चेंडू तो खेळलाय आणि त्याचमुळे मात्र हा फायदा गोलंदाज विजय पारधी घेऊ शकतो. या परंतु दुर्गेश भोईर कुठल्या क्षणाला मॅचमध्ये वापसी करू शकतोय, कुठल्या क्षणाला मोठा फटका खेळू शकतोय, ती क्षमता त्याच्याकडे आहे. पहा जबरदस्त फटका की लॉंग ऑफच्या दिशेने साहिल पारधी तिथे सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी किमान 2 धाबा त्या ठिकाणी वाचवल्या आणि प्रत्येक धावी फार मोलाची असणार आहे आता दोन्ही संघांसाठी आणि तो प्रयत्न साहिलनं केला. फटका अगदी कडक होता परंतु गॅप थोडंसं मात्र या ठिकाणी पाहिलं तर मिळाले नाही. त्याचमुळे 2 धाबांवरतीच मात्र दुर्गेशला त्या ठिकाणी समाधानी राहावं लागलं. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धाबांची आवश्यकता. जबरदस्त सामना. टी फॉर टॅट. जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न इथून मात्र दोन्ही संघ एकमेकांसमोर करतायत. चेंज ऑफ पेस ऑन साईडला लेंथ खराब होती आणि त्याच लेंथवरती जबरदस्त अगदी आडव्या पट्ट्याने फटका सजवलाय. चेंडू मात्र निघून जातो स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. बॅकअप द हँड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न विजयने केला परंतु त्याच्या अंगलेखी आला आणि त्याचमुळे आपण पाहिलं दुर्गेशच्या बॅटमधून आज जबरदस्त चौकार. आता चेंडूला आपठी दिली. 1 फॉर द ओव्हरचा या ठिकाणी इशारा. चला तुम्ही प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्लीज पंचांचे आर्ग्युमेंट्स करू नका कारण तिन्ही आमचे ऑफिशियल पंच प्रोफेशनल आहेत. डॉट चेंडूची सांगता. जबरदस्त या ठिकाणी या कमबॅक. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 धाब्यांची डिलिव्हरी आवश्यकता. ओ या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर अगदी नाका जवळून निघून गेला अगदी सुगंध देत. स्लोअर वन. फटका जबरदस्त आहे गॅप मध्ये आहे परंतु वाडिश लॉंग ऑफ कडे साहिल पारधी पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धावसंख्येवरती समाधानी. जबरदस्त हा सामना. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा इथे मात्र पेश करत असताना हे दोन्ही संघातील खेळाडू हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही तर मात्र कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांवरती दडपण असेल. परंतु जोपर्यंत ही जोडी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र बंटी ब्लास्टर या संघाच्या ज्या आशा आहेत त्या मात्र पल्लवित असतील. येणाऱ्या बॅटरमध्ये मानस धुमालचं येणं बाकी आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये.
निलेश देसलेचं येणं बाकी आहे. परंतु हा चेंडू फार निर्णायक असेल. फुलटॉस ऑन साईडला टर्न केला करण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा सहजपणे पूर्ण. जबरदस्त खेळ या ठिकाणी. जर तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबलवरती भर टाकणं फार गरजेचं असतं आणि तेच कार्य दुर्गेश भोईरनं या ओव्हरमध्ये केलं आणि अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद 49 आणि आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 10 धावींची आवश्यकता. पुढील सामना नुकतीच नाणेफेकी आपण संपन्न केली. विकी चॅलेंजर्स विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. ज्ञानेश्वरजी पाटील रुपेशजी पाटील यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. दुसरीकडे मनोजजी पाटील आणि दोघांसाठी डू और डाय हा सामना असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 धाब्यांची गरज. जरा जास्त टीम मीटिंग करू नका. आणि एक जमेची बाजू आपण पाहिली माऊली ग्रुपची तर त्यांच्याकडे अजून एक प्रॉपर गोलंदाज आहे केतन मागे आणि त्याच्याच हातामध्ये आता चेंडू पाहायला मिळतोय. गेम चेंजर गोलंदाज. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे की केतन विकेट टेकिंग गोलंदाजी केलेली आहे. परंतु या सामन्यामध्ये पाहूया गेम चेंजर गोलंदाज बनेल का की इथे मात्र जी पार्टनरशिप झालेली आहे ती पार्टनरशिप तोडेल का. एखादी सफलता आपल्या संघाला प्राप्त करून देईल का. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची आवश्यकता. चला जास्त वेळ घेऊ नका. केतन खूपच लॉंग रनअप आहे. अगदी लहान मूर्ती आहे आणि पहिला चेंडू जबरदस्त डिलिव्हरी. डॉट चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये 10 किंवा 12 धावा जर राहिल्या तर मात्र या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते आणि तेच कार्य आता मात्र केतन करत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती हाणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न आतिश मागेने केला परंतु चेंडू त्याच्या मागे गेला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक चेंडू आता मात्र लाख मोलाचा माऊली ग्रुपसाठी त्याचप्रमाणे बंटी ब्लास्टर संघासाठी. हा चेंडू सुद्धा खूपच छान आहे. चेंडूला मात्र पाहिलं तर अगदी एलिव्हेशन मिळाले नाहीये. वाडिश मुडॉनला चेंडू जाऊन मात्र उचलला जातोय. थोडीशी कमलिंग आणि त्याचमुळे मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. 1-1 धाव तुम्हाला या ठिकाणी वाचवावी लागेल. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. परंतु विजय पारदीकडनं ही चूक घडली आणि आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना जर टाई झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल. आतिश मागील आतापर्यंत चांगला खेळ प्रस्थापित केलाय. त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले, एक चौकार पाहिले. पूर्णपणे मिडल ऑर्डरला आला होता. आय थिंक 1 डाऊन पोझिशनला आला होता आणि आपल्या संघाला सावरला. परंतु आता मात्र पाहूया या ठिकाणी मॅच फिनिशर तो मात्र बनेल का. बॅटची कडा शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड चेंडूने हुलकावणी दिली की या सामन्याला हुलकावणी देईल हा चेंडू. परेश भोईरनं मात्र चांगला त्याला बॅकअप केलाय परंतु एकूण फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या आणि या 3 धावा निर्णायक ठरू शकतील या सामन्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. काल सुद्धा आपण हे दृश्य पाहिलं होतं. पार्थ इंटरप्राइजेस संघ ज्यावेळी संघ मैदानाच्या आतमध्ये होता जय शेलारला चेंडूने हुलकावणी दिली आणि आता मात्र ते दृश्य पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा या फार महत्वाच्या होत्या आणि आता समीकरण पाहू शकाल 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. पाहू शकाल प्रत्येक खेळाडूचे तुम्ही हावभाव पाहू शकाल. सध्या गोलंदाज केतन मागे ऑन स्क्रीन वरती आहे. जबरदस्त टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंट. जबरदस्त डिलिव्हरी अगदी बॅकअप डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. हेच वैशिष्ट्य आहे केतन मागेचं. मी अगोदरच म्हटलं होतं की गेम चेंजर गोलंदाज ठरू शकतोय आणि ते त्याच्याकडे टॅलेंट आहे, ते त्याच्याकडे कौशल्य आहे. जबरदस्त गोलंदाजी. बॅटल पाहू शकाल. बॅटर सुद्धा भोईरगाव गावाला बिलॉंग करतोय. केतन सुद्धा भोईरगाव गावाला बिलॉंग करतोय आणि ज्या आपले ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असतात त्यावेळी एका संघाचं प्रतिनिधित्व करतात. परंतु आज
एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी खेळ करत असताना 2 चेंडू शिल्लक, 5 धाबांची आवश्यकता. अजून एक चांगला चेंडूचे फेकी, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. ओ माय गॉड, ओव्हर स्टेपिंग. हा नो बॉल होता की संघाला बिमार करणारा चेंडू होता, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. पुढील चेंडू फिरीट असेल. दोन चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. काय जबरदस्त ही लढत आजच्या दिवसातील पहिला सामना. आज सुपर संडे आणि सुपर से उपर मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. सामना टाई झाला तर सुपर ओव्हर आहे. लक्ष असू द्या, नवीन फलंदाज मानस धुमाल की धुमाल मैदानाच्या आतमध्ये धमाल करेल का, की केतन मागे या ठिकाणी धुमालला परत पाठवेल का. भरपूर काही प्रश्न आता पडलेले आहेत. माऊली ग्रुप विरुद्ध बंटी ब्लास्टर. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. व्यासपीठावरती माऊली ग्रुप संघाचे सर्वेश्वर शेखरजी पाटील आहेत, तर खेळाडू कक्षामध्ये बंटी ब्लास्टर संघाचे संघ मालक निलेशजी देसले आहेत. काय दडलं या 2 चेंडू मध्ये. पुढील 2 चेंडू 4 धाब्यांची गरज, परंतु प्लस पॉइंट असा आहे की पुढील चेंडू फिरिट आहे. हा एक बेनिफिट मिळू शकतो बंटी ब्लास्टर संघाला. चला फिल्डिंग लावायची आहे प्लीज. डू और डाय मॅच. जो जिंकेल त्याचं अस्तित्व मात्र कायम राहील या स्पर्धेमध्ये. जो पराभूत होईल त्याचं अस्तित्व संपेल. आणि नक्की तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती पहा काय पंचांची कामगिरी आहे. ओव्हर स्टेपिंग, अगदी घारीची नजर होती गोलंदाजावरती आणि जबरदस्त निर्णय पंच अभिजित सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फ्रीट 2 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. केतन मार्गस्थ होते, सामना करेल मानस धुमाल. फटका जबरदस्त आहे, लॉंग ऑनच्या बाहेर निघून चाललाय आणि हा विजयाचा चौकार. सामना जिंकलाय बंटी ब्लास्टर या संघाने. सेलिब्रेशन मानस धुमालचा पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये धमाल करत असताना. वेल प्लेड बाय बंटी ब्लास्टर अँड हार्ड लक माऊली ग्रुप अँड हार्ड लक शेखरजी पाटील, हार्ड लक रवीजी पाटील. कुठेतरी लॉंग ऑन मध्ये या सुमितकडे ही चूक घडली. हा चेंडू थांबवणं गरजेचा होता, परंतु थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि त्याच अनुषंगाने मात्र हा सामना बंटी ब्लास्टरचा संघाने जिंकलेला आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच माऊली ग्रुप आपला अजून एक सामना शिल्लक आहे, कुठे जाऊ नका. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तडकीत आपण सामनावर पुरस्कार इथे देणार आहोत. 59 धाबांचा पाठलाग करत असताना आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना 2 षटकार आणि 1 चौकार साईडने एकूण नाबाद 22 धावा करणारा आतिश मागे